नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा क्रीडा यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे। आजच्या लेक्चरमध्ये आपण समाज सुधारकावरील महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत। जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका। चला बघूया पहिला प्रश्न। नायर सर्व्हिस सोसायटीची स्थापना 1914 मध्ये कोणी केली? तर पद्मनाभन पिल्लई यांनी केली। गांधीजींच्या अहिंसा व सत्याग्रह या विचारावर कोणाचा प्रभाव नव्हता? तो टॉलस्टॉय आणि रवींद्रनाथ टागोर यांच्यावर यांचा प्रभाव नव्हता बघा। नंबर 3चा प्रश्न बघा। गदर हे पत्र प्रारंभी कोणत्या भाषेत निघत असे? तर गुरुमुखी भाषेत निघत असे। वंदे मातरम हे मासिक मादाम कामा कुठून प्रकाशित करत? तर जिनेवा इथून प्रकाशित करत। समोरचा प्रश्न बघा आता। संन्यासी विद्रोहात कोणाचा सहभाग होता? तर शेतकऱ्यांचा सहभाग होता। मराठ्यांसंबंधीचे उद्गार या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर राजाराम शास्त्री भागवत। बघा आता। मुंबईचा वृत्तांत या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर बाळकृष्ण बापू आचार्य व मोरो विनायक शिंगणे। खेड्यामध्ये भारताचा वास्तविक आत्मा राहतो हे विधान कोणाचे आहे? तर महात्मा गांधी यांचे आहे। खेडे म्हणजे अज्ञान, संकुचित मानसिकता व जातीयवादी गुहा आहे असे कोण म्हणत असे? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। मी प्रथम हिंदू आहे नंतर भारतीय आहे हे विधान कोणाचे आहे? हिंदू महासभेचे संस्थापक लालचंद यांचे आहे। समोरचा 11 नंबरचा प्रश्न बघा आता। ब्राह्मणांचे कसब हा महात्मा फुले यांनी कोणास अर्पण केला आहे? तर महाराष्ट्र देशातील कुणबी, माळी, मांग, महार यांना अर्पण केला आहे बघा। 12 नंबरचा क्वेश्चन बघा। भारत व पाकिस्तान हे स्वतंत्र देश आहेत हे मत आंबेडकरांनी कोणत्या ग्रंथात मांडले? तर थॉट्स ऑफ राकिस्तान या ग्रंथात मांडले आहे। पाटील शाळा तलाठी संशोधक शाळा कोणी सुरू केल्या? तर राजश्री शाहू महाराज यांनी सुरू केल्या। आता 14 नंबरचा प्रश्न बघा। राजश्री शाहू सत्यशोधक समाज 1911 साली स्थापन झाला, त्याचे अध्यक्ष कोण होते? तर भास्करराव जाधव हे त्याचे अध्यक्ष होते बघा। 1911 साली सत्यशोधक समाज व 1918 मध्ये आर्य समाजाची शाखा स्थापन करून त्यांचे कार्य पुढे कोणी चालू ठेवले? तर राजश्री शाहू महाराज। शाहू महाराजांनी स्थापन केलेले पहिले वसतिगृह कोणते आहे? तर महाराणी व्हिक्टोरिया मराठा वसतिगृह। 17 नंबरचा क्वेश्चन बघा आता। इतिहास प्रसिद्ध माणगाव परिषदेचे 1920चे संयोजक कोण होते? तर आप्पासाहेब दादाकोंडा पाटील हे होते। 18 नंबरचा क्वेश्चन बघा आता। शाहू छत्रपतींचे गुरु, मार्गदर्शक, सल्लागार तसेच कोल्हापूर संस्थानाचे दिवाण कोण होते? तर सर रघुनाथराव सबनीस हे होते। गोपाळ बाबा वलंगकर यांनी जातीभेद व अस्पृश्यता या संदर्भात कोणते पुस्तक लिहिले आहे? तर विटाळ विध्वंसक हे पुस्तक लिहिले आहे। अस्पृश्य उद्धारासाठी एकत्रितपणे काम करणारी पहिली संस्था कोणती आहे? तर डिप्रेस क्लास मिशन हे त्या संस्थेचं नाव आहे। 21 नंबरचा क्वेश्चन बघा आता। आधुनिक भारतातील महान खलीपुरुष असे कोणास म्हटलं ते? तर विठ्ठल रामजी शिंदे यांना। शिवाजी लोकपीठ स्थापन करून शिक्षण प्रसाराचे महान कार्य कोणी केले? डॉक्टर पंजाबराव देशमुख। 23 नंबरचा क्वेश्चन बघा आता। मराठीत पहिल्या विस्तृत शिवचरित्राचे लेखक कोण आहेत? तर कृष्णाजी अर्जुन केळुसकर हे आहेत। कोल्हापूर संस्थानातील पहिल्या स्त्री शिक्षणाधिकारी म्हणून कोणाची काम केले आहे? तर रखमाबाई केळकर यांनी काम केलं आहे बघा। आंबेडकरांच्या मते राष्ट्रीय ऐक्याला प्रामुख्याने कशाला अडथळा निर्माण होतो? तर जातीयवाद पाळणे। 26 नंबरचा क्वेश्चन बघा आता। सर्वाधिक ज्ञानपीठ पुरस्कार भारतात कोणत्या भाषेतील साहित्याला मिळाले आहेत? तर कन्नड या भाषेतील साहित्याला सर्वाधिक ज्ञानपीठ पुरस्कार मिळाले। समोरचा क्वेश्चन बघा 27 नंबर। प्रजेचे कल्याण हेच माझे कर्तव्य तोच माझा मोक्ष हे विधान कोणाचे आहे? तर सयाजीराव गायकवाड यांचे। मी मृत्यूपूजक नाही उलट त्या फोडण्यावर माझा अधिक विश्वास आहे हे कोणाचे विधान आहे? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे। 29 नंबर क्वेश्चन बघा आता। दक्षिण महाराष्ट्रातील सर्वात मोठी संस्था कोणती होती? तर कोल्हापूर। तर कोल्हापूर संस्थानात सविनय कायदेभंगाच्या तत्वानुसार चळवळ करण्याचे कोणी ठरवले होते? तर भाई माधवराव बागल यांनी बघा। दक्षिण महाराष्ट्रातील संस्थानी चळवळीचे आद्यप्रवर्तक कोण? तर नची केळकर। 24 व 25 मे 1921 रोजी दक्षिण संस्थानात हितवर्धक सभा कुठे स्थापन झाली? तर पुणे येथे स्थापन झाली होती। 33 नंबर क्वेश्चन बघा आता। भारतातील सर्वात मोठे संस्थान कोणते होते? तर हैदराबाद। आता 34 नंबर क्वेश्चन बघा। देश बचाव देश बनाव च्या अभियानासाठी कोणाचे नाव जोडले गेले? तर मेघा पाटकर यांचे बघा। रॅमन मॅग्सेस पारितोषिक मिळवणारे महाराष्ट्रातील पहिले पिता पुत्र समाजसुधारक कोण? तर डॉक्टर बाबा आमटे
आणि डॉक्टर प्रकाश आमटे व मंदा आमटे. समोरचा 36 नंबरचा क्वेश्चन बघा आता. महर्षी अण्णासाहेब पटवर्धन हे नाव कशाशी जोडले आहे? तर आयुर्वेदिक औषध निर्मिती व उपचार पद्धती. तसेच सरस्वती जोशी यांनी पुणे या ठिकाणी कोणती सामाजिक संस्था स्थापन केली? तर स्त्री विचारवती ही संस्था स्थापन केली ती. 38 नंबर क्वेश्चन बघा आता. दलित पॅंथर ही संघटना केव्हा स्थापन झाली? तर 29 मे 1972 रोजी. बघा पैस या निबंध संग्रहास 1972 सालचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. त्या निबंध संग्रहाच्या लेखिका कोण होत्या? तर दुर्गा भागवत. 40 नंबरचा क्वेश्चन बघा आता. काँग्रेस हे जळते घर आहे, जो कोणी या घरात जाईल तो जळून खाक होईल, हे विधान कोणाचे आहे? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आहे बघा. 41 नंबर क्वेश्चन बघा आता. जागतिक आदिवासी दिवस केव्हा साजरा केला जातो? तर 9 ऑगस्टला. समोरचा क्वेश्चन बघा आता. कोणाच्या नेतृत्वाखाली भिल्लांनी लेफ्टनंट कॅनडीचा पराभव केला? तर भीमा नाईक यांच्या नेतृत्वाखाली. 43 नंबर. शिवाजी क्षेत्रीय वैद्य स्कूलची स्थापना 1920 साली कोणी केली? तर राजश्री शाहू महाराजांनी केली. 44 नंबरचा क्वेश्चन बघा आता. राजश्री शाहू महाराजांनी पाडगावच्या धर्मपीठावर शास्त्र जगद्गुरू म्हणून 1920 मध्ये कोणाची नेमणूक केली? तर सदाशिवराव लक्ष्मण बेनाडीकर यांची बघा. 45 नंबर क्वेश्चन. राजश्री शाहूंनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा कधी पास केला? तर 29 सप्टेंबर 1917 रोजी. तसेच राजश्री शाहू नोव्हेंबर 1909 मध्ये किती तोफांच्या मानवंदनेचा सन्मान प्राप्त झाला होता? तर 21 तोफांचा. समोरचा क्वेश्चन बघा. 1911 मध्ये कोल्हापूर येथे स्थापन झालेल्या श्री शाहू सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष कोण होते? तर भास्करराव जाधव होते. 48 नंबर क्वेश्चन. राजश्री शाहूवर कोणी दोघांनी पोवाडे रचले होते? तर पिराजीराव सरनाईक व लहरी हैदर या दोघांनी राजश्री शाहू महाराजांच्यावर पोवाडे रचले होते. बघा समोरचा क्वेश्चन आता. कोण ब्रिटिश व्यक्ती शाहू महाराजांचे गुरु मार्गदर्शक होते? तर कोण? SM फ्रेझर हे होते. राजश्री शाहूंचे मूळ नाव काय होते? तर यशवंत आबासाहेब घाटगे हे त्यांचे काय? तर मूळ नाव होते. समोर बघा आता. 14 डिसेंबर 1918 रोजी नवसारीत भरलेल्या आर्य समाजाच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर राजश्री शाहू महाराज होते. राजश्री शाहूंच्या काळात कोल्हापूर संस्थानाचे दिवाण कोण होते? सर रघुनाथराव सबनीस हे तेव्हा कोल्हापूर संस्थानाचे दिवाण होते. समोरचा क्वेश्चन बघा आता. ते माझे मित्र तत्त्वज्ञ मार्गदर्शक आहेत असे विधान राजश्री शाहूंनी कोणाबद्दल केले होते? सर स्टुअर्ट मिलफोर्ड फ्रेझर यांच्याबद्दल ते केले होते. अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी शाहू महाराजांनी स्वतंत्र वसतिगृह सुरू केले, त्याचे नाव काय होते? तर मिस क्लार्क वसतिगृह. समोरचा प्रश्न बघा आता. तारकादास पांडुरंग खानकोजे, भाई परमानंद, विष्णुपंत पिंगळे यांच्यासोबत सन्मान काय होता? तर गदर आंदोलनात सहभाग होता बघा. क्रांतिकारकांचे गुरु कोण आहेत? तर लहुजी साळवे. आदिवासी शेतकऱ्यांच्या क्रांतीचा पहिला नायक कोणाबद्दल म्हणला तर तंट्या भिल्ल बघा. 19व्या शतकातील महाराष्ट्राचा लोकनायक तर उमाजी नाईक. 59 नंबरचा क्वेश्चन बघा. 1857च्या उठाला भात चपातीचे बंड असं कोणी म्हटले? तर महात्मा फुले यांनी म्हटलं. वासुदेव बळवंत फडकेचे निधनस्थळ कोणते आहे? तर एडन तुरुंगात त्यांचं निधन झालं होतं. अहिल्याबाई होळकरांचे जन्मस्थान कोणते आहे? तर चौंडी. धन्वंतरी म्हणून कोणास समाजसुधारक ओळखले जाते? तर भाऊ दाजी लाड यांना काय? तर धन्वंतरी म्हणून ओळखला जाते. समोरचा बघा आता. 63 नंबरचा क्वेश्चन. लोकांच्या वतीने सरकारशी बोलणारे मध्यस्थी करणारे पुढारी म्हणून कोणते समाजसुधारक ओळखले जाते? तर आपले नाना शंकरशेठ, जगन्नाथ शंकरशेठ यांना. महात्मा फुले यांचा कोणता ग्रंथ अमरकोश म्हणून ओळखला जातो? तर सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ काय? तर अमरकोश म्हणून ओळखला जातो. बघा क्रांतिसिंहचे मूळ नाव काय? तर नाना रामचंद्र पिरसाळे क्रांतिसिंह यांचे मूळ नाव होते. विनोबा भावे यांनी अमृतपुत्र असा कोणाचा गौरव केला आहे? तर साने गुरुजी यांचा गौरव केला आहे. कोणी केला आहे? लक्षात ठेवा, महत्त्वाचा क्वेश्चन आहे. कोणी? विनोबा भावे यांनी. तर काय? अमृतपुत्र असा गौरव केला आहे कोणाचा? तर साने गुरुजी यांचा. समोरचा पॉईंट बघा. मृत्यूंचे चुंबन घेणारा महाकवी असे आचार्य अत्रे यांनी कोणाबद्दल म्हटले? तर साने गुरुजी यांच्याबद्दल म्हटले ते. बघा लक्षात ठेवा दोन्ही पॉईंट. विनोबा भावे काय म्हटले ते? अमृतपुत्र. तर महाकवी काय म्हटले ते? तर मृत्यूंचे चुंबन घेणारा. बघा लक्षात ठेवा दोन्ही पॉईंट. केशव कुमार या टोपण नावांनी कोण ओळखले जाते? तर प्रल्हाद केशव अत्रे यांना. आणि रँगलर ही पदवी मिळवणारे महाराष्ट्रीयन कोण होते? तर रघुनाथ परांजपे बघा. समोरचा पॉईंट बघा. आधुनिक मनु कोण आहेत? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. स्त्री विचार शक्ती ही संस्था कोणी स्थापन केली? सरस्वतीताई जोशी यांनी.
समोरचा पॉईंट बघा आता, गौंड लोकांचा इतिहास या छोट्या पुस्तकाचा लेखक कोण आहेत? तर यमा काळे आहेत बघा. जंगल बचाव मानव बचाव हे आंदोलन कोणी सुरू केले होते? तर सुखदेव बाबूराव उईके यांनी हे आंदोलन सुरू केलं होतं. कोणतं? तर जंगल बचाव मानव बचाव. त्याच्यानंतर समोरचा क्वेश्चन बघा, जुलै 1951 भारतीय बौद्ध जन सभा कोणी स्थापन केली होती? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली होती बघा. समोरचा पॉईंट बघा आता, अनुताई वाघ यांना केंद्र सरकारने कोणता पुरस्कार दिला होता? तो पद्मश्री पुरस्कार दिला होता. समोरचा क्वेश्चन बघा आता, 1927 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेल्या बहिष्कृत भारत हे काय होते? तर ते पाक्षिक होते. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद केव्हा स्थापन झाली होती? तर 1949ला स्थापन झाली होती. रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण होते? तर चिंतामणी द्वारकानाथ देशमुख हे काय तर पहिले भारतीय गव्हर्नर होते बघा, लक्षात ठेवा. रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण? तर चिंतामणी द्वारकानाथ देशमुख बघा. महात्मा गांधीचे आध्यात्मिक वारसदार व मानसपुत्र म्हणून कोण आहेत? तर विनोबा भावे हे आहेत. तर काय आहेत ते? महात्मा गांधीचे वारसदार आणि मानसपुत्र आहेत बघा. समन्वय आश्रम, वल्लभ निकेतन आश्रम, प्रस्थान आश्रम, विसर्जन आश्रम आणि मैत्री आश्रम हे कोणी स्थापन केले आहेत? तर आचार्य विनोबा भावे यांनी. ब्लॅक पॅन्थर हे नक्षलविरोधी लढाऊ दल कोणत्या राज्यात स्थापन झाले होते? तर छत्तीसगडमध्ये. बघा समोरचा पॉईंट होता, बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक कोण आहेत? तर मदन मोहन मालवीय आहेत. त्याच्यानंतर 83 नंबरचा क्वेश्चन बघा, 1890 पुण्यात पहिली औद्योगिक परिषद कोणी भरवली होती? तर न्यायमूर्ती रानडे यांनी भरवली. एक जगद्वासी आर्य या टोपण नावाने कोण लेखन करत? तर बाबा पदमनजी हे लेखन करत. कोणत्या गव्हर्नर जनरलने रुपया हे चलन प्रसारात आणले? तर लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी. ब्रिटिश युनिटेरियन असोसिएशन 1827 ही संस्था कोणी स्थापन केली? तर राजाराम मोहन राय यांनी ही संस्था स्थापन केली. भारतीय संविधान परिषदेचे सचिव म्हणून कोणी काम केलं आहे? तर HV अय्यंगार यांनी काम केलं आहे. बघा, बोर्ड ऑफ कंट्रोल ऑफ बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ही मंडळे कोणत्या कायद्यानुसार बरखास्त झाली? तर 1858चा राणीचा जाहीरनामा याच्यानुसार काय तर रद्द झालीत. भाऊराव पाटील यांनी कर्मवीर ही पदवी कोणी दिली? तर गाडगे महाराज यांनी दिली. कोणाला? भाऊराव पाटील यांना. बघा, नाटो या संघटनेचे मुख्य कार्यालय कुठे आहे? तर ब्रुसेल्स म्हणजे बेल्जियम इथे आहे. मराठी संतांची चरित्रे कोणी लिहिली आहेत? तर वामन पंडित यांनी लिहिली आहे. बघा, राजा रविवर्मा हे प्रख्यात आहेत. तर काय आहेत ते? तैलचित्रकार आहेत ते. कोण? तर राजा रविवर्मा. मराठी राज्यातील गावातील महसुलाची नोंद ठेवणारा अधिकारी कोण होता? तर कुलकर्णी होता बघा. सध्या छायापुरुष बॅरिस्टर या नाटकाचे नाटककार कोण आहेत? तर जयवंत दळवी आहेत. 52 दरवाजे शहर म्हणून कोणते शहर ओळखले ते? तर औरंगाबाद हे शहर ओळखले. मराठवाड्यात कुठे महादेवाची छोटीशी सुमारे 300-350 मंदिरे आहेत? तर 4 ठाणा येथे आहेत बघा. माझे सत्याचे प्रयोग हा ग्रंथ कोणाचा आहे? तर महात्मा गांधी यांचा आहे. वेदोक्त प्रकाश हा ग्रंथ कोणाचा आहे? विष्णुबा ब्रह्मचारी यांचा आहे. स्मृतिचित्रे हा ग्रंथ कोणाचा आहे? तर लक्ष्मीबाई टिळक यांचा आहे. ग्रामगीता हा ग्रंथ कोणाचा आहे? तर तुकडोजी महाराज यांचा आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे महाराष्ट्रातील समाजसुधारकाचे आपण महत्त्वाचे प्रश्न बघितले आहे. जर तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनल तुम्ही लाईक करायचं आहे आणि नवीन व्हिडिओ येण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आणि बेल आयकॉनला क्लिक करून ठेवायचं, जेणेकरून नवीन लेक्चरचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत जातील. आणि तुम्हाला जर ही PDF डाउनलोड करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे.